कोल्हापूरची बाकरवडी अतिशय टेस्टी आणि प्रसिद्ध आहे. त्याच टेस्टची बाकरवडी माझ्या नंदेनी म्हणजे वसुंधरा जाधव यांनी केलेली आपल्याला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण पीठ मळण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया. बाकरवडी करण्यासाठी 3 वाटी बारीक दळलेलं डाळीचं पीठ आणि 1-2 चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं. त्याच्यात एक अर्धा वाटी आपण मोहन घालणार आहे आणि त्यात तिखट, मीठ, हळद, हिंग आणि जिरे आणि ओव्याची पावडर घालणार. हे सगळं घालून आपण मळून घेणार आहे. पीठ थोडं थोडं पाणी घालून चांगल्यापैकी मळून घ्या. झाकण ठेवून 10 मिनिटं बाजूला ठेवा. बाकरला लागणारं साहित्य बघून घ्या. गरम तेलात हिंग, जिरे, मिरची, लसूण घालून चांगल्यापैकी परतवून घ्या. नंतर त्यात लिंबू सोडून सर्व साहित्य घाला व चांगल्यापैकी हलवून घ्या. भाजलेलं खोबरं व तीळ खसखसची पावडर घाला. थोडंसं परतवून घ्या व नंतर त्यात स्वच्छ धुवून वाळवलेली कोथिंबीर घाला. दाखवल्याप्रमाणे प्रथम कणकेच्या पिठाचे गोळे करून घ्या. हलक्या हाताने मोठी पोळी लाटा. प्रथम पोळीवर थोडंसं तेल ज्यात तिखट मीठ घातलेलं आहे पसरवा आणि नंतर बाकर पसरून दाखवल्याप्रमाणे वळकटी करा. डायमंड शेपचे बाकरवडी कट करा. थोडंसं साईडनी दाबून घ्या. सर्व बाकरवडी दोन्ही बाजूने लालसर होईपर्यंत तळून घ्यावी. कोल्हापूरची बाकरवडी आवडल्या असल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग.